आमचं सरकार बोनस देण्याच्या विरोधात नाही, परंतु अध्यक्ष महोदय बोनस देत असताना तो योग्य हाती पण गेला पाहिजे। मी एक माहिती म्हणून सांगतोय की फक्त नोंदणी केली की डायरेक्ट बोनस मिळतोय। अध्यक्ष महोदय नोंदणी करण्याची जी प्रोसिजर आहे त्याच्यामध्ये देखील आपल्याला काही बदल करणं आवश्यक होतं। 2 वर्षापूर्वी आपण तिथे आधार कार्ड बेस देखील आपण नोंदणी करत नव्हतो। सरळ सरळ सातबारे घेऊन यायचे, नोंदणी करायचे आणि बोनस घेऊन जायचे। एक एजंट तिथे कामाला लागले होते। आमच्या जे मागे लक्षात आलं की एक एजंट 15-15, 20-20, 10-10, 15 जणांचे 50-50 शेतकऱ्यांचे सातबारा घेऊन नोंदणी करतो आणि ही बोनस घेऊन जातोय। मग आपण आधार कार्ड कंपल्सरी केलं, बँक अकाउंट ट्रान्सफर आता आपण थेट करतोय। ज्यांचा जे आधार कार्ड लिंक झालेलं आहे, ज्या आधार कार्डाची आपली नोंदणी झालेली आहे त्याच आधार कार्डचं बँक अकाउंट असेल तिकडे आपण डायरेक्ट आता ट्रान्सफर करतो, आपण क्रॉस चेकिंग करतोय। तर असे काही रिव्ह्यूज आपण करतोय। मग अध्यक्षमध्ये बोनस देण्याच्या बाबतीमध्ये सरकार आमचं नकारात्मक अजिबात नाही, परंतु ह्या हंगामामध्ये बोनस देण्याचा निर्णय हा नक्कीच माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीत बैठक घेऊन त्याच्या बाबतीत निर्णय घेण्यात येईल।